संध्याकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आज घेतले आम्ही ऋषीपंचमीची भाजी बनवायला. तर तुम्हाला दाखवते आज ऋषीपंचमीच्या भाजीत काय काय लागते. तो पंचमीची भाजीच म्हणजे आमची तर गणपतींच्या दुसऱ्या दिवशी बनवतात ती भाजी बनवते आम्ही आज. त्याच्यात काय काय टाकतो तो पण तुम्हाला दाखवते. आणि त्याचाच आज दिवसभर आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी तोच खातो आम्ही. उपवास दुपारचे 12 वाजल्याच्या नंतर पूजन वगैरे केलं ना ऋषींचा, मग नंतर आम्ही आंघोळ वगैरे नदिवली करून आलो ना, तेव्हा आम्ही जेवण जेवतो. तुम्हाला दाखवते आज कशी काय ती भाजी बनवतात ते. तर चला माझ्यासोबत कशी बनवतात ती ऋषींची भाजी ते तुम्हाला दाखवते. आणि सगळी भाजी शेतावरची कुरून आणले आणि ही भाजी समजा आपण विकत घेतलेली आहे. भेंडे तर गावठी आहेत, कारली गावठी आहे आणि डांगर बाजारातून आणले नसरून. आणि इथं आपला शेकटाचा पाला हा केवला आहे, नाही तशी डॅकणं आहे, ती एक डॅकणं कापायला घेतल्या, नाही तशी आंबाडी, नाही याचा कायचं इकडेचं बोकं आणि भेंडी वगैरे आहे, शिमला मिरची, कारला नाही, गोरावणी, टॅमॅटो, आणि त्याचा पाला आहे, नाही तर करंद्याचा पाला आहे, यो हळदीचा पान आहे, नाही हो याचा आपला आलूवाडीचा पान आहे. आता सर्वांचे आम्ही तरी अजून 2-3 वस्ती नाही आहेत ह्याच्यात. भरपूर काय पण घेतात पण अजून बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत ह्याच्यात. मिरची वगैरे भले टाकूच आपण. आणि तेल पण कोणतं वापरतात तो पण तुम्हाला दाखवते. आता भाज्या तर कापायला घेतल्या आणि कापून झाल्या तर नंतर तुम्हाला कशा घालतात ते पण दाखवेन. आणि याला तेल पण आता नाही वापरत, मावट्यांचं तेल वापरतात तो पण तुम्हाला दाखवेनच. आणि त्याच्यानं काय टाकताना ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला आता डायरेक्ट आपण भाजी घालताना भेटूया. भाज्या कापून घेतल्या आईने, आलापात सगळा कापले आणि तर मिरची पण कापले, नाही तर सर्व या आपण भाज्या सर्व एकत्र केल्या. करांदा वगैरे पण टाकले ह्याच्यात. आणि अजून रताला पण लागतो, तर रताला नाही आमच्याकडं. आणि अजून बऱ्याचशा भाज्या ह्याच्यात असतात, तर ज्या आहेत त्याच्या आता बनवते आणि तुम्हाला दाखवते. मावट्यांचा तेल टाकला आणि मिरची पण फ्राय केली. आता डायरेक्ट भाजी टाकले त्याच्यात. मावट्यांच्या तेलात मस्त वास सुटले. हे पण टाकायचा, मस्त मिक्स होईल भाजी. ती कशी मावट्यांचा तेल तूप नाही येतो, तो मावट्यांचा तेल आहे आकासले. त्याला हे केला ना, गरम करत ठेवला का आपाप होतो. एवढं टाकले 2-3 चम्मच पण टाकला त्याच्यानं हळद मसाला काहीच नाही टाकायचा, नुसती मिरची व भाजी टाकले. एवढी टेस्टी होईल ना भाजी ती. वाफेवर हिला शिजवायची, ते पाणी वगैरे टाकायचं. ऋषींची भाजी पण झाली रेडी. पंचमीची भाजी झालेली आहे ना, हळद आणि मसाला ना काहीच नाही, खाली एक तेल, तो पण याचा आपला मावट्यांचा तेल. आणि तशीच सर्व भाजी बनवले, तुम्हाला दाखवते. चला आतमध्ये बघा. एवढीच झाली भाजी, एवढी टोप भरून कारली ती केली ती इतकीच झाली. आता आम्ही बरोबर ही भाजी खातात आणि ह्याच भाकरी आम्ही ऋषीपंचमीला बनवतो. आता संध्या चावल आम्ही काही दलून ना आणले, अशीच लाल बकर खायची. एक नंबर. कशी झाली भाजी? टेस्टी झाली भाजी, एवढी भारी झाली ना, सेम म्हणजे ऋषीनं बनवतो ना आम्ही, सेम टू सेम तशीच झाली. आणि इतकी भारी मस्त ना, मीठ जास्ती ना काही नाही, एकदम भारी. आणि मसाला नाही तर काही वाटणार पण नाही, त्याच्यात मसाला का नाही टाकला तर त्याची टेस्ट भारी येतं. आणि मावट्यांचा तेल त्याच्यात. दिवसांत परत भाजी अशीच खाणार आहे ऋषीपंचमीला, तेव्हा तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेन. तुम्हाला व्हिडिओ दाखवूच आम्ही. आणि कशी बनवतात ती पण त्याच्यात पण दाखवू. भाकरी वगैरे भरपूर बनवू. आणि आता आम्ही बनवले सहज बोलून आठवण आली मला.